नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी सत्यनारायण चौरे. 92 जागा हे तुम्हाला एक महिनाभरापूर्वी समजले आणि सांगणारा माहिती आणणारा मीच होतो. समजा की एवढे येणार आहेत म्हणून 92 जागा जाहिरात. मुळात डिपार्टमेंट PSI जी परीक्षा बंद झाली होती ती परीक्षा चालू झाली, ही सगळ्यात महत्वाची बातमी होती. आणि त्यानंतर जाहिरात येते हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. 92ची असेल, 100ची असेल, त्याच्यामध्ये 200 असेल ते असेल, पण जाहिरात येते हे महत्वाचं आहे. 92 जागा जाहिरात आली तर बरेच मुलांचं असं म्हणणं की 92 जागा येणारा जास्त समजतंय आणि जर 92 जागा असतील तर मग तयारी करायची का नाही, हा एक पहिला प्रश्न. आणि बरं 92 जागा आहे, त्या 92 जागा राहणार, ह्याच्यात वाढ होणारच नाही असं एक तत्व आपल्यामध्येच तयार झालंय. काय म्हणतात, सॉरी तत्व नाही म्हणतात ना त्याला, आपल्यामध्येच असं एक भ्रम तयार झालंय की आपली एक मानसिकता तयार झाली की जे ऍड येते तेवढ्याच जागा असतात, नंतर जागा वाढ होत नाही. आता सरळ सेवेच्या म्हणजे MPSCच्या पण कोणत्या डायरेक्ट भरल्या जाणाऱ्या काही पद आहेत त्याच्यामध्ये वारंवार प्रत्येक बाबतीत जागा वाढ होती. का होती? त्यासाठी प्रयत्न केले जातात. हे सरळ सेवेतून डायरेक्ट तयारी करणारे मुलं आहेत, ते प्रयत्न करतात. मग आपण आतापर्यंत डिपार्टमेंटच्या बाबतीत कोणी प्रयत्न केले का? तर नाही. जागा वाढीसाठी ऍक्च्युली 21ची जाहिरात आहे ती मोठीच होती, 250 जागा चांगली सफिशियंट होती. पुन्हा 615ची आली अनपेक्षित, आणि आताची आपल्या तुलनेने कमी वाटते. तर सर्वात महत्वाचं आहे की जागा येते, जाहिरात येते. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये आपण वाढ करून आणू शकतो आणि ते नक्की 100% होणार. मग आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, बरेच जण असे आहेत की जे आता बघा JR आल्या कसं एकदम उत्साहाचं वातावरण होतं. त्यानंतर मध्यंतरी मी मंत्रालयात गेलो होतो, सगळे प्रोसेस तिथं बघून कुठपर्यंत आली राहिली ती करून घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर कळलं की मी एक व्हिडिओ घेतला होता आल्यावर इथं पुण्यामध्ये, आणि म्हणजे श्रीकर परदेश साहेबांची भेट घेतली त्याच्यानंतर. आणि इथं आल्याच्या नंतर एक व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 100 पेक्षा कमी जागा आहेत. मी 92 आकडा सांगितलं नव्हता, माहीत असून सांगितलं होतं, पण नंतर ते कोणीतरी ओपन केला, मग मी सांगितलं की 92 जागा आहेत. आता 92 जागातून आपण जाहीर परीक्षा द्यायची नाही का, हा पहिला प्रश्न. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की बऱ्याच जणांनी काय केलं, जे उत्साह होता JR आल्याच्या नंतरचा तो उत्साह त्यांचा काही जणांचा कमी झाला. 92 जागांना काय करणार? अजिबात नाही. STIच्या जागा कधी बघितल्या असतील, डायरेक्टला ASOच्या बघितल्या असतील, सब रजिस्टरच्या बघितल्या असतील, त्या जागा एक आकडी असतात, कधी कधी एक अंकी, 6 जागा, 9 जागा, कधी 34, कधी 32, कधी 22, कधी 50, कधी 60, 70 तर खूप वाटतात. आणि तिथं कॉम्पिटिशन किती असतं? लाखांमध्ये. आपल्या डायरेक्टच्या परीक्षेला जरी फॉर्म गेले तरी 50,000च्या पुढे कधीच जात नाहीत, आणि यावेळेस जातील 40,000 प्लस. परंतु म्हणजे संख्या तेवढी आहे, पण भारतात किती डिपेंड त्याच्यावर आहे. बरं, तुम्ही परीक्षा द्यायची का नाही, तुम्ही स्किप करायची का? स्किप करायची. जागा कमी आहेत म्हणून तुमच्यावर त्याचा परिणाम काय होतो? तर याच्यातले 2 मुद्दे समजून घ्या, तुम्हाला मी सांगतो. एक पहिला मुद्दा असा आहे की आपल्याकडे एक पूर्व परीक्षा असते आणि आपल्याकडे होते मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेला किती जागा द्यायची काहीच घेणं नाही. मुख्य परीक्षेला 1/12. मुख्य परीक्षेला काय असतं? 1/1 × 12 जे काय असेल ते इथं आकडा येणार. 10 जागा असतील तर 120 मुलं, 1000 जागा असतील तर 12,000 मुलं, 100 असतील तर 1200 मुलं. म्हणजे मुख्य परीक्षेचा आणि ह्या जागेचा काहीच संबंध नाही. फक्त जी कॉम्पिटिशन आहे, जी स्पर्धा आहे ती वाढते पूर्व परीक्षेमध्ये. कारण मुख्य परीक्षेला तुम्ही किती जागा असतात त्याच्या 12 पैकी मुलं घेतले जाणार. पूर्वला काय आहे, समजा जर इथं 50,000 मुलं असतील, ठीक आहे, ह्या 50,000 मुलांपैकी इथं जर 100 जागा आल्या आपल्याला, तर आपलं काय करणार, ते गुणिले 12 बरोबर 1200 पुढे ढकलले जाणार कुठेकडे इकडे. त्यामुळं इथं जर समजा 500 जागा असतील तर गुणिले 12, 12 पंचे 60, म्हणजे 6,000 मुलं इकडे जाणार. इथं काय होतंय, हा फरक पडतो. म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षा अवघड होऊन जाते. पूर्व परीक्षा पास करणं आवडतं. तुम्ही आता पूर्व परीक्षा पास केली की तुम्हाला मुख्यला आहे तेच कॉम्पिटिशन 1/12 आहे. मग जागा जास्त असणं आणि जागा कमी असणं, जागा जर जास्त असतील तर आता तेवढी जास्त मुलं लागणारच, पण जागा कमी असतील तर तुम्हाला पूर्व परीक्षा करणं अवघड होतं. मग त्याचे मी हे सांगतो कोणासाठी, तयारी करू की नको. बरं, तुम्ही नाही तयारी केली तर तुमचंच नुकसान होणार आहे. आपल्याला काय सांगितलंय की बाबा तुम्ही एक पहिलं आपण जर पाहिलं तर एक ओपन आपण जर पकडलं, ओपन आणि कास्ट, बरोबर आहे. ओपन आणि कास्ट हे 2 आपले कॅटेगरी पडतात अशा. याच्यामध्ये ओपनचं आपलं जे तुम्हाला किमान वय आहे, किमान किती वर्षाचा क्रायटेरिया आहे? 4चा, आणि कमाल कितीचा आहे? तर ओपनला 35चा. म्हणजे 35च्या पुढे तुम्ही 3 संधी किंवा 35च्या पुढे तुम्ही देऊ शकत नाही. आणि ओपनला तुम्ही कास्ट असेल तर 40+ तुम्ही देऊ शकत नाही. मग जर तुम्ही 92 जागात पण फॉर्म भरायचा नाही किंवा अभ्यास करायचा नाही, आता फॉर्मचं बघू, जागा निघल्या 92 आहेत का, अजून वाढवत नाहीत का, नेमका आकडा किती कन्फर्म आपल्याला तरी माहिती आहे का? अजून नाही. 92 ते माहिती आहे, पण
आपल्या नजरेसमोर आले का तुमच्या? नाही. मग तुम्ही ऐकून लगेच अभ्यास कमी करणं, अभ्यास सोडणं हे काही योग्य नाही. आता बघा, बरेच मुलांनी 23चं फिजिकल लवकर होणार नाही, कुणी आपोआप ऑक्टोबर मध्ये होणार, बरेच जणांनी फिजिकल सोडलं आणि अचानक, मी तरी व्हिडिओ एकदा सांगितलं होतं की 15 दिवसाच्या फरकाने येऊन जाईल, आणि ते बरोबर त्यांनी 13 दिवस बाकी असताना सांगितलं, 2 एप्रिलला सांगितलं आणि 15 एप्रिलची तारीख दिली. बरोबर आहे. मग ज्यांनी फिजिकल सोडलं तर त्यांचा लॉस झाला. आधी 100 मार्क होते, आता 97, 95, 94, 93 कुठेतरी आले असतील तर त्यांचा लॉसच झाला ना. मग इथं आपल्याला, तुम्ही परीक्षा द्या किंवा नका देऊ, तुम्ही क्वालिफाय झाल्यापासून, म्हणजे किती, सर्व्हिसमध्ये गेल्यापासून 4 किंवा 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला परीक्षा देता येते. पुन्हा मग ती ओपन असेल तर 35 पर्यंत, जर कॅटेगरी असेल ओपन श्रेणी तर कोणतीही, तर तुम्हाला 40 पर्यंत देता येते. मग जर त्याच्यामध्ये तुमची संधी हुकली तर इथं लॉस तुमचा आहे. म्हणून एक जरी जागा असली तरी फॉर्म भरायचा, कारण एक का होईना तिथं घेणार आहेत. मग आपल्याला जर ह्या समजलं की 92 जागा आहेत, तर ह्या 92 जागेमध्ये ह्या 92 जागा भरणारच आहेत ना. मग तुम्ही ह्या 92 मध्ये जाण्याचा प्रयत्न करा ना. मग त्यासाठी काय करा, इकडे तर मेन्सला कॉम्पिटिशन सेम आहे, पूर्व परीक्षेवर जोर द्या जास्त. आणि पूर्व निघेल तरच मुख्य आहे, नंतर काहीच नाही. पूर्व निघेल तरच मुख्य आहे. आणि पूर्व परीक्षा ज्याची चांगली निघेल तो एकाच 12 मध्ये जाणार आहे पुढे. किती जागा, आता 615 जागा, त्या 7,500 मुलं घेतली. मेन्सला कॉम्पिटिशन वाढलं कसं काय? वाढलं नाही, आहे तेवढंच असते, एकाच 12 म्हणजे मुख्यचा विशेष करू नका, फक्त पूर्व परीक्षा महत्वाची आहे. आणि तुम्ही पूर्व परीक्षा टार्गेट करून आतापासून तुफान अभ्यास केला पाहिजे. म्हणजे या टायटल मध्येच तुम्हाला इथे दिलंय मी, काय दिलंय इथं, अपरिमित अभ्यास. लिमिटच ठेवायचं नाही, तुफान अभ्यास करा. आपली स्पर्धा आपल्याशी असते, इतरांशी नसते. तुम्हाला ढिगभर मुलं दिसतील, आपण अभ्यास आपला किती त्यावर आपला पेपर सोडायचा, आणि आपण पेपरमधले जेवढे जास्त चांगले प्रश्न सोडवू तेवढा आपला चांगले मार्क्स मिळणार आहेत. आणि आपले चांगले मार्क्स गेले म्हणजे आपण इतरांना मागे टाकणार आहे. हे काय धावण्याशी येत नाही, ते पुढे पळेल मी कसा अडकलो वगैरे वगैरे असं नाही. तुमची स्पर्धा स्वतःची आहे आणि तुम्हाला जागा कमी असणं म्हणजे पूर्व परीक्षा थोडीशी टफ जाते, कारण पूर्व परीक्षेचं मेरिट आहे ते जास्त लागतं. गेल्या वेळेची जागा आणि यावेळेची जागा तुलना केली तर गेल्या वेळेस 7,500 मुलं घ्यायची होती, यावेळी 1,500 घेतील. मग तुम्हाला पहिल्या 1,500 मध्ये येणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्व परीक्षा अभ्यास असणं आवश्यक असतं. परीक्षा प्रत्येकानं द्या, ज्या जोमानं ज्या उत्साहानं तुम्ही GR नंतर अभ्यास करतात त्याच उत्साहानं तुम्ही अभ्यास करा, परीक्षा द्या. तर तुम्ही जेवढं एफर्ट्स चांगले देताल, एफर्ट्स देताल, तेवढं तुमचं आउटपुट मिळणार आहे. मेन्स सेम आहे, पुढे सगळे प्रोसेस सेम आहे, फक्त पूर्वसाठी तुम्हाला महत्वाचं आहे. ते पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 100% तुम्ही तर पास झाले पाहिजेत, अशा पद्धतीने तयारी करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक मराठी व्याकरणाचा असा विषय जो तिथंच तुम्हाला अर्ध पासिंग करून देतो. 25 पैकी 23-24 प्रश्न येऊ शकतात, असा मराठी हा व्याकरण विषय. आणि त्याच्यावर पुन्हा समास सुधारक आणि इतिहास हा एकत्रित भाग आहे. भूगोलाचा पार्ट सोपा असतो, जर केला तर ना, केला तरच, नाही केला तर काय नाही. अपरिमित अभ्यास किंवा मग दुसरं काय तर काहीच नाही, तुम्हाला वाटेल ते करा. बरोबर आहे. ही द्विधा मनस्थिती बऱ्याच जणांची झाली आहे, पण ही मनस्थिती होऊ देऊ नका. अभ्यास तुफान करा, कारण बरेच जण अभ्यास लागलेत. मी ज्यावेळेस GR याच्या आधी बॅच चालू केली होती त्याला बरेचसे मुलं होते आणि त्यांनी अभ्यास तेव्हापासून चालू केलं नाही. मी फोन करून मी स्वतः त्या परीक्षार्थींना सगळ्यांना 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा मी फोन करून फॉलोअप घेतो की तुमचा अभ्यास कुठं आलाय, कुठपर्यंत आलाय. हे का, मला माहिती होतं आधीच की ऍड पाठीमागची मोठी आली आहे, ही ऍड निचून पुढे GR मध्ये सांगितले प्रत्येक वर्षी ऍड करणार, त्यामुळे ह्या ऍड छोटे छोटे असतील. छोटे छोटे ऍड याचा अर्थ काय आहे तर तुमचं कॉम्पिटिशन पूर्वचं वाढणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच अभ्यास करून घेणं. आता आम्ही शिकवतोय, तुम्ही अभ्यास करता, पण तुम्ही नेमकं काय केलं हे सुद्धा चेक करणं, हे मला माझं कर्तव्य वाटतं आणि मी ते करतो. म्हणून मी माझ्या परीक्षा देणारे काही आपल्याकडचे अंमलदार आहेत, माझ्या बॅचला असणारे, यांचा मी फॉलोअप घेत राहतो. आणि ते फॉलोअप यासाठी कारण आपल्याला पूर्व परीक्षा सगळे पास करायचे आहेत आपल्याकडचे. आणि आम्ही लिमिटेडमध्ये म्हणजे ठरलंच आहे, आपला 700 मुलं घ्यायची पूर्व परीक्षेमध्ये, मॅक्स टू मॅक्स 700. म्हणजे आता जवळपास पूर्व परीक्षेला आपल्याकडे 300+ झालेत पूर्वचे, आणि आपला 700च्या पुढे घ्यायचीच नाहीत, कारण आपलं ते सगळे पास करायचे. सगळे पास करायचे म्हणजे आपलं काही, आपण 2,000 घेणार का, कारण 92 जागा म्हणजे आपलं 1200, 1000, 1100-1200 मुलं घेतले जाणार. बरोबर आहे. सगळ्याची हमी आपण देऊ शकतो का, नाही. मग जे आम्ही शिकवतो, आम्ही सगळं प्रॉपरली करतो, तेवढं आपले मुलं पुढं अभ्यास करतात का याचं फॉलोअप घेणं, चेकअप करणं, हे आम्ही महिन्यातून 15 दिवसातून एकदा करतोच मी. त्यामुळं अभ्यास पूर्वचा करा, आपण इथं नक्कीच पास होऊ शकतो. बरं, तुमच्यापैकी बरेचसे, आता मी याच्या आधी काही जाहिराती केले नव्हते म्हणून बऱ्याच जणांना माहित नाही की माझ्याकडे बॅच कोर्स आहेत का नाही. तर माझ्याकडे कोर्स आहे, म्हणजे पाठीमागच्या मुख्य परीक्षा वेळेस फेब्रुवारी 2024ला मी सोडून दिलं होतं, परंतु एक 10-12 जण होते, त्यांनी थांबून होते. पूर्व परीक्षा होऊन 3 महिने झाले तर त्यांनी कुठं बॅच जॉईन केली नव्हती, म्हणून त्या 12 मुलांसाठी मी एक कोर्स चालू केला होता. त्याच्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून आलोच होतो. त्या 12चे 18 झाले, त्याच्या पुढे नव्हती, कारण सगळं शिकून 3 महिने झाले होते पूर्व परीक्षा होऊन. आणि त्यामुळं पुढं चालू केलं. त्यातले बरेचसे मुलं आहेत, आता यांचं निकालात येतील नावं काही जणांची फायनलला,
तर ते जे आहे तर आपलं पूर्ण झोकून देणं होत असेल तर आपण ते चालू करावं या उद्देशाने मी पुन्हा चालू केलं, अन्यथा मी चालू केलं नव्हतं. आणि आता मी जे आहे ते फक्त तुमचे ऍडमिशन करून घेणे हा उद्देश नाही, तर तुम्हाला आउटपुट देणं हा उद्देश समोर ठेवलाय आपण. आणि त्याच दृष्टीनं आता आपण प्रत्येक विषय घेऊन येत असतो, मी कधी जाहिरात जास्त करत नाही, पण आता बऱ्याच जणांना माहितीच नाही की मग आपल्याकडे कोर्स आहे का. तर कोर्स आपल्याकडे पूर्वीपासून आहे, तर बरेचसे मुले जवळपास 400+ मुलांनी काल 21 तारखेला 400+ मुलांचे ऍडमिशन आपल्यापर्यंत कंप्लीट झालेत. तर आता तुम्हाला एक दाखवण्यासाठी आणलं की हे बघा, हे आपण मार्केटमध्ये पुस्तक सुद्धा आणतोय, लॉ म्हणजे क्लास नोट्स बुक आणतोय आपण, म्हणजे क्लासच्या जे नोट्स आपण दिलेत त्या नोट्सला अगदी आपण परिपूर्ण करून BED ऍक्ट आणि इंडिया कोड वेबसाईट याचा आपण संदर्भ घेऊन, म्हणजेच ओरिजिनल कायदे आहे त्याचा संदर्भ घेऊन हे मुलांना कळेल अशा सुटसुटीत भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये ॲडव्होकेट माधुरी दीक्षित मॅडम आहेत आणि त्यांच्या साहाय्यानं आपण हे पुस्तक आहे ते मार्केटमध्ये आणत आहोत, जेणेकरून आपला परीक्षेला याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही या पद्धतीनं. ठीक आहे, हे पुस्तक याच्यामध्ये आपला संपूर्ण भाग आणणार आहे. हे मुख्य परीक्षेचे स्पेशल कोर्स सुद्धा आपला उपलब्ध आहे आणि या सगळ्या कोर्सवर तुम्हाला 1 मे रोजी ऑफर दिली आहे, जी ऑफर तुम्हाला 74 या कोडना असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 20 ते 25% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो या बॅचेसमध्ये. आता ही मुख्य परीक्षेची बॅच आहे, याच्यामध्ये मी स्वतः कायदे शिकवणार आहे सगळे, समाधान कोकाडे सर आहेत पॉलिटी शिकवणार आहेत आणि मयूर बाबर सर आहेत हे फॉरेन्सिक सायन्स शिकवणार आहेत. मयूर बाबर सरांनी राज्यसेवेच्या मुख्य दिलेत, इंटरव्ह्यू दिलेत, मुख्य परीक्षा तर खूप दिल्या सगळ्या. समाधान कोकडे सर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पॉलिटीचे. मी स्वतः MPSC मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा, इंटरव्ह्यू ह्या प्रोसेसमधून सगळे गेले. कायदे महागाला 5 वर्षापासून कायदे शिकवतो. तुमची 21वी बॅच सुद्धा इन्फिनिटला असताना मी काढली आहे. अभिजित पासले सर न्यायालयीन खटल्यासाठी आपण त्यांना स्पेशल घेतलं आहे आणि आपल्या माधवी दीक्षित मॅडम जे आपल्या ह्या पुस्तकामध्ये सहाय्य करणार आहेत तर त्या स्पेशल मेंटर म्हणून असणार आहेत. तर ही अशी मुख्य परीक्षा आपण बॅच चालू केली 2 वर्ष कालावधीसाठीची आहे. सोबतच तुम्हाला आणखी एक सांगतो मी, पूर्वपरीक्षेचा हा कोर्स आहे, 2 वर्ष कालावधीसाठीचा हा कोर्स आहे. याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट सुद्धा अवेलेबल आहे, पण इन्स्टॉलमेंट घेतले तुम्हाला ते कुपन भेटत नाही. मग तिथं कुपन कोड वापरला तर तुम्हाला ही सुद्धा फीस जवळपास आता 20% याच्यामध्ये कमी मिळेल. तुम्हाला जी काही बॅचची फीस आहे 7-7.5 हजार असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी 20% डिस्काउंट मिळेल 1 मेला. तर बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमधले काही मुलं आहेत, म्हणजे सगळे मुलं आपल्याकडे जॉईन येतात 90% जवळपास, तर त्यांना विचारून घ्या. ज्याच्या आमच्याकडे कोर्सला आहेत आधी त्यांना विचारून घ्या, किंवा डेमो कोर्स आहे आपला ते पाहून घ्या, त्याच्याशिवाय घेऊ नका, ट्रस्ट झाल्याशिवाय घेऊ नका. ठीक आहे, बरं हे झालं. याच्यामध्ये आता पूर्वपरीक्षा बॅच मध्ये कोण आहेत? मी मराठी मी स्वतःच घेतो, कारण वेटेचा विषय तो माझा शिकवायचा विषय. प्रवीण राऊत आहेत इकॉनॉमिक्स घेतात आणि प्रवीण पोटे सर एक आहेत, ते पण आपल्याकडे फॅकल्टी आहेत. पूजा मॅडम इंग्लिशला आहेत, ज्या BMC मध्ये जॉबला आहेत गव्हर्नमेंट. अबुस पाटील सर जॉग्राफी आणि परराष्ट्र संबंध हा पार्ट घेतले, ते शेजारी राष्ट्राचे संबंध. गणेश कर्डे सर इतिहास आणि समाज सुधारक घेतात. मयूर बाबर सरचं आपलं फॉरेस्ट समाज बोलणं झालं आणि अरुजिता मॅडम सध्या नाहीत आपल्याकडे. यापुढे हा द्वैवार्षिक मेंबरशिप प्रोग्राम आहे, काय याची सेम फीस आहे. 2 वर्षामध्ये 2दा कोर्स शिकवून होणार आहे. म्हणजे या सगळ्या कोर्समध्ये, म्हणजे पूर्वपरीक्षा कोर्समध्ये, मुख्य परीक्षा कोर्समध्ये किंवा द्वैवार्षिक मध्ये आपण काय देणार आहोत, तर याच्यामध्ये या प्रोग्राममध्ये आपण पूर्वपरीक्षेची परिपूर्ण बॅच देणार. आता एकदा शिकवून झाले, परत आपण आता ऍड पडल्यापासून बेसिक पासून सगळा भाग शिकवणार परीक्षेपर्यंत. सोबत त्याच्यामध्ये आपण रिव्हिजन बॅच घेणार. मुख्य परीक्षा आहे संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये 2 वर्षात 2दा शिकून घेणार. त्यानंतर आपण टेस्ट सिरीज घेणार. पूर्वसाठी 10 टेस्ट असणारी टेस्ट सिरीज आणि मुख्यसाठी 10 टेस्ट असणारी एक टेस्ट सिरीज. त्यासोबतच PYQ विश्लेषण बॅच 17, 21, 23 या जी काही परीक्षा झाल्या त्याचे सगळे प्रश्न, आणि त्याच्यानंतर आपण सर्व विषयाच्या PDF स्वरूपातल्या नोट्स आपण प्रोव्हाइड करत आहोत या कोर्समध्ये. म्हणजे इथे तुमचा 1 रुपया वाया जाणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाचं तुमचं रिझल्ट येईल. आणि त्या आशेनंच आपण हे रिझल्टच्या आशेनं आपण या बॅचेस चालू केलेल्या आहेत. तर तुम्ही नक्कीच याला विजिट करू शकता, लक्षात ठेवा. आणि ही जी आपली गोंधळलेली अवस्था झाली आहे, इथून थोडंसं ह्याला विशेष घेऊ नका. तुम्ही फक्त एकच टार्गेट ठेवा की मला पूर्वपरीक्षा 60+ जायचंय, पूर्वपरीक्षा मला 60+ जायचंय, एवढं टार्गेट ठेवा आणि अभ्यासाला लागा. बरं तुम्हाला काही शंका कुशंका असतील, बघा माझ्याकडे कोर्स लावला, क्लास लावला म्हणून तुम्ही मला कॉल करावा किंवा तुम्ही माझ्याकडून शंका विचारणार असं नाही, किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारता आधी कोर्स लावला असला पाहिजे असं नाहीये. तुम्ही माझ्याकडे कोर्स लावला नसला तरी आमची क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि तुम्हाला आमच्याकडे घेऊन येईल. आम्ही इतर कामासाठी सुद्धा तुम्ही फोन करू शकता. माझ्याकडे कोर्सला नसलात तरी सुद्धा तुमची काही शंका असेल, काही अडचण असेल तरी सुद्धा विचारा. तुमच्या प्रत्येक मेसेजला, प्रत्येक कॉलला रिप्लाय दिला जाईल आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं जाईल. आणि मी स्वतः डिपार्टमेंटचे कॉल मी हँडल करतो, म्हणजे मीच माझाच नंबर दिलाय, मीच बोलतो सगळ्यांना, बऱ्यापैकी शक्यतो मीच बोलतो. त्यामुळं मी कोर्सला नाही मग मी बोलू का, काय करू, अजिबात नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. बिनधास्त
कारण आपलं हे काम पैशासाठी नाही तर सामाजिक सेवा म्हणून सुद्धा एक प्रकारचं आहे, म्हणजे इतरांना बिना मोबदला आपण मदत करणे. त्यामुळं तुमची इतरही शंका असेल तर नक्कीच संपर्क करा. 99 22 48 5500 हा आपला नंबर आहे. तुम्हाला इथे हे नंबर आहे 99 22 48 5500 हा माझा नंबर आहे आणि खाली 92 26 94 58 50 हा तुम्हाला ते क्लासचा नंबर इथला. तर तुम्ही कुठल्याही नंबरवर संपर्क आहे, शंका कुशंका असतील तर, आणि अभ्यास मात्र चालू ठेवा. पूर्व परीक्षेला जास्त जोर लावा, कारण जागा किती असतात, जागा जास्त कमी असतील तर पूर्व परीक्षा अवघड जाते आपला, म्हणजे कट ऑफ मध्ये जाण्यासाठी आपला मार्क्स जास्त घ्यावे लागतात. ठीक आहे, थांबू आपण इथं, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि आणखी पहा, आता आपण 1 मे पासून लेक्चर सिरीज चालू करत आहोत, म्हणजे डेली लेक्चर असणार आपल्या डिपार्टमेंटसाठी, पूर्व परीक्षेचा नाही मुख्य परीक्षा सुद्धा. रोज 9 वाजता लेक्चर असेल, 9-10 1 तास युट्यूबला, आणि ते रोज एका विषयाचं असेल, म्हणजे तुमचा सगळ्या विषयाचा PYQ थ्रू आणि कंटेंट थ्रू अभ्यास करून घेणं हे आम्ही युट्यूबच्या माध्यमातून करणार आहोत. तर नक्कीच तुम्ही तेही अटेंड करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि शंका कुशंका असतील तर सगळ्यांनी कुणीही असू देत फोन करत चला. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.